आणि मुंबईतल्या वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला तब्बल 60 तासांनंतर विरारमधून अटक करण्यात आली आहे। मिहिर विरारमधल्या एका फ्लॅटमध्ये लपून बसला होता असं समजतंय। मिहिर शहाला मदत करणारी त्याची आई आणि त्याच्या 2 बहिणींसह एकूण 12 जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई पोलिसांच्या एकूण 8 टीम मिहिरचा शोध घेत होत्या। कावेरी नाखवा या महिलेच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेला मिहिर रविवारी पहाटेपासून फरार होता। त्याचे वडील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांना आणि BMW कारमध्ये मिहिरच्या शेजारी बसलेला राजऋषी बिडावतला पोलिसांनी रविवारीच अटक केली होती। आणि वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाला अटक केली आहे, पण त्याच्या शरीरात दारूचा अंश मिळेल का अशी शंका व्यक्त केली जाते। किंबहुना शरीरात दारू सापडू नये म्हणूनच मिहिर शहा 2 दिवस पोलिसांच्या हाताबाहेर राहिला असाही आरोप केला जातोय। तर शरीरामध्ये दारूचा अंश कधीपर्यंत टिकतो? रक्तामध्ये 12 तासांपर्यंत, श्वासामध्ये 12 ते 24 तासांपर्यंत, लघवीमध्ये 24 तासांपर्यंत आणि जास्त घेतल्यास 72 तासांपर्यंत, तर लाळेमध्ये 12 तासांपर्यंत, केसांमध्ये तो 90 दिवसांपर्यंत राहतो। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा